एवरीवन has marked the present. चलो सब लोग प्रेजेंट मार्क करो। वेदना, स्नेह, कार्तिक। चला सगळ्यांनी करा। तनिष्क, आयशा और अनुज। चला मार्क योर प्रेजेंटली फास्ट। So today we are going to start with reading. पहिल्यांदा आपण रीडिंग घेणार आहोत सगळ्यांचा. ओके. तुमच्या नावांच्या एंट्रीज नुसार मी प्रत्येकाचा रीडिंग घेणार आहे. पहिल्यांदा अनिकेत. अनिकेत माइक ऑन कर. यस. विचित्र आदमी. एक आदमी कहीं जा रहा था। वह रास्ता भूल गया। उसने किसी दूसरे आदमी से रास्ता पूछा। दूसरे आदमी ने बताया, नदी किनारे जो पेड़ है उसके ऊपर के रास्ते से चले जाओ। आदमी विचित्र था। वह पेड़ के ऊपर चढ़ गया। उसके बोझ से पेड़ की डाल झुक गई। किसी तरह हाथों से डाल पकड़कर वह लटक गया। उसी समय एक अन्य आदमी घोड़े पर बैठे नदी पार कर रहा था। लटके हुए आदमी ने उसे पुकारा, कृपा करके आप मुझे बचा लीजिए, नहीं तो मैं नदी में गिर जाऊंगा। घुड़सवार दयालु था। वह घोड़े को लेकर पेड़ के नीचे आया और अपने हाथों से उसके पैर पकड़ लिए, लेकिन उसी क्षण घोड़ा आगे चल पड़ा। बेचारा घुड़सवार भी उसके पैर पकड़े हुए लटक गया। गुड. त्यानंतर कार्तिक. टीचर. अरे यह देखकर उस विचित्र आदमी ने घुड़सवार से कहा, इस प्रकार लटके तो हम दोनों नदी में गिर जाएंगे। यदि तुम गाना जानते हो तो कोई गीत गाना शुरू कर दो। शायद गाने की आवाज शुरू कर कोई यहाँ आ जाए और
हमें बच्चा ले ढूंढ सवार घुड़सवार 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 गाना गाना जानता था। उसने गाना शुरू कर दिया। गीत बहुत अच्छा था। गाने पर ताली बजाने के लिए बजाने के लिए विचित्र आदमी ने अपने हाथों से पकड़ी डाल छोड़ दी ताली तो क्या बजती। वे दोनों उसी समय नदी में गिर गए। व्हेरी गुड कार्तिक. सी आता फोर्थ थँक्यू स्टँडर्ड टीचर. वाल्यांना वेलकम. फोर्थ स्टँडर्ड वाल्यांना आतापर्यंत हिंदी नव्हतं, पण या स्टँडर्डला आता तुम्हाला मराठी मीडियम वाल्यांना आता हिंदी इंग्लिश मीडियम वालों को तो था, लेकिन मराठी मीडियम वाल्यांना हिंदी नव्हतं. थर्ड फोर्थ सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे, कारण आता या स्टँडर्ड पासून तुम्हाला हिंदी शिकायला मिळणार आहे आणि तुम्हाला हिंदीचा अभ्यास करावा लागणार आहे. ओके. नेक्स्ट आहे स्वराज. पटापट वाचा, आपल्याला वर्कशीट पण सॉल्व करायची आहे. स्वराज बेटा. यस मैम. वाच. अथर्व के जन्मदिन का निमंत्रण पाकर बैंगनी परी अपने देश से आई थी. परी ने अथर्व को जियो हजारों साल कहा और उसे परी देश की बैंगनी रंग के खूब सारे चॉकलेट दिए. धन्यवाद परी, अथर्व ने कहा. परी मुस्कुराकर बोली, मैं जानती हूँ सारे बच्चे की पसंद चॉकलेट है. हमारे यहाँ तो चॉकलेटों की खेती और शीत पेय के झरने हैं. ओके, स्टॉप. अथर्व व्हेरी ने गुड. स्टॉप. व्हेरी गुड स्वराज. से त्यांचं हिंदी नाहीये, बट हाऊ दे आर रीडिंग. व्हेरी गुड. नेक्स्ट आदेश. आदेश आहे की कुशल आहे? कुशल आणि आदेश. दोघं पण. ओके, चल आदेश तू पहिल्यांदा वाच. अथर्व ने परी से पूछा बाग बैंगनी परी के क्या आप मुझे अपने साथ परी देश दिखाने ले चलेंगे. और क्या अरे क्या नहीं. क्यों नहीं? जरूर जरूर ले
चलेंगे, परी ने कहा। चलूंगी, जरूर ले चलूंगी। परी ने कहा। ब, ब, बैंगनी, बैंगनी परी अथर्व को लेकर लेकर परी देश के लिए उठ चली। उठ चली। परी देश देखकर अथर्व बहुत बहुत खुश हुआ। ओके स्टॉप, आता कुशलला वाचायला सांग. उसने देख देखा देखा परी देश के बच्चे झर झरने के झरने के पास जा, जा, जाकर शीत शीत पी पेय पेड़ पेड़ पेय 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 पिता पिता पीते 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 हैं और खेतों से चॉकलेट चॉकलेट तो तोड़कर 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 खाते खाते हैं। यह 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 देखकर देखकर अथर्व खा खुशी खुश खुश खुशी खुशी के मारे मारे खिल खिलखिलाकर खिलखिलाकर हंसने रस पे पडा. पड़ा। ओके स्टॉप. बघा आदेश, तू पण रीडिंगची जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि तुझ्यासोबत जेव्हा तू बसशील तेव्हा कुशलचं वाचन घ्यायचं आहे. आता मी तुमची इथे प्रॅक्टिस घेणार, पण तुम्हाला यासोबत घरी पण अभ्यास करायचा आहे. कुशलचं वाचन घेताना पहिल्यांदा त्याला बाराखडी वाचायला सांग आणि त्यानंतर छोटे छोटे शब्द. ओके कुशल, आता तू 4th स्टँडर्डला गेला, आपल्याला रीडिंग एकदम परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही प्रश्न वाचू शकाल तेव्हाच उत्तर लिहाल ना, त्याच्याशिवाय समजेल का काही? करायचं आहे घरात पण. ओके येस आदेश आणि कुशल समजलाय? आदेश फक्त तू थोडी प्रॅक्टिस कर, तुझं रीडिंग बरोबर आहे, अजून प्रॅक्टिस कर आणि तुझ्यासोबत कुशलला पण सोबत बसवून शिकव. त्यानंतर प्रमिता. प्रमिता रीड. यस मैम। मैम हंसपड़ाच्या पुढूनच ना? हाँ वह कुछ बच्चों के पास गया और उनसे हाथ मिलाकर बोला, दोस्तों मैं अथर्व हूँ, पृथ्वी लोक से बैंगनी परी के साथ आया हूँ, स्वागत है मित्र। कहकर वे बच्चे भी हंसे पर वे अथर्व के दूध से सफेद,
मोती से चमकीले दांत देखकर हैरान रह गए। अथर्व उन बच्चों के काले पीले टूटे फूटे दांत देखकर चकित था। अचानक उसे डॉक्टर चाचा की बात याद आ गई। उन्होंने कहा था, अथर्व बेटा, शीत पेय मत पीना, चॉकलेट च्युइंगम मत खाना, नहीं तो तुम्हारे दांत खराब हो जाएंगे। अथर्व बुदबुदाया, इसी कारण इस देश के बच्चों के दांत खराब है। यह तो बुरी बात है। तभी उसे लगा कोई इसे झोंककर झंझोड़कर झंझोड़कर जगा रहा है। आंखें खोली तो देखा माँ उसे जगा रही थी और कह रही थी, उठो बेटा अथर्व, आज विद्यालय नहीं जाना है क्या? अथर्व माँ के मोती जैसे चमकते दांत देख रहा था। ओके स्टॉप वेरी गुड कविता. नेक्स्ट आहे आदित्य. आदित्य माईक ऑन करायचा आहे. सॉरी वेट 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 कनिष्क थांब थांब हा आदित्य तुझ्या अगोदर कनिष्क आहे. कनिष्क यस टीचर. हा वाच बेटा. एक बार बाद बादशाह बादशाह क- अ- अकबर ने अकबर ने घोषणा की, जो कोई ठंड ठंड में रात भर महल के निकट तालाब के पानी में खड़ा रहेगा, उसे उसे इनाम दिया जाएगा। घोषणा घोषणा सुनकर बहादुर 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 नाम के एक आदमी ने ठंड में रात भर तालाब में खड़े रहने का कारनामा कारनामा कर दिया। दिखाया. बाद बादशाह ने जानना चाहा कि इतनी ठंड में वह पानी में कैसे कैसे खड़ा खड़ा रहा। बह, ब, बहा, बहादुर ने आदर आदर से कहा, बादशाह बादशाह सलाबत सलामत सलाबत मैं रात भर आपके महल में के सामने जलते दीपक देखता रहा। बादशाह को इनाम बादशाह इनाम को लगा नहीं बादशाह को लगा कि महल में जलते दीपों दीपों से उसे गर्मी मिली है। ओके स्टॉप. ओके स्टॉप गुड कनिष्क. आदित्य
आदित्य. टीचर येस. टीचर काय माझ्या झालं? माझ्यासोबत आर्यदादा पण बसले. ओके. हा, तुम्ही दोघांनी पण वाचायचं आहे. पहिल्यांदा तू वाच. हे अत अंतः. अंतः वाचायचं त्याला. अंतः. जे तू अर्थ उन्होंने वाचलास ना, त्याच्या उन पुढे दोन दोन उन्होंने अनुस्वार आहेत ना. आदमी आदमी को इनाम नहीं दिया. दूसरे दिन दरबार में बीरबल के न दिखने पर बादशाह ने एक सेवक को उनके घर भेजा. सेवक ने आकर बताया जहाँ पर जहापना. खिचड़ी पर बिरबल. खिरबल बिरबल. खिचड़ी बीरबर खिचड़ी पका रहे हैं. दूसरे दिन भी बादशाह को वही जवाब मिला. तब बादशाह स्वयं. बीरबल के घर पहुंचे. ओके. स्टॉप. बीरबल स्टॉप. स्टॉप आदित्य. गुड. आर्य वाच. आर्य. स्नेहा. यस टीचर. हाँ, पढ़ो. बीरबल ने बास. बस बास. बास कारकर आज से काफी ऊंचाई पर हंडिया टांग कर उसमें खिचड़ी पकाने के लिए राखी से रखी थी. बादशाह अकबर ने पूछा, बीरबल खिचड़ी की हंडिया इतनी ऊपर लटकाई है. वह वहां तक आज कैसे पकता
पहुंचेगी। आप कैसे पहुंचेंगी? ओके स्टॉप। बीरबल नेहा, ने ओके स्टॉप बेटा। और ज्यादा प्रैक्टिस करनी है आपको। अब पढ़ रहे हो लेकिन कॉन्फिडेंटली पढ़ने के लिए ज्यादा प्रैक्टिस करेंगे। ओके नेक्स्ट ओके वेदांत। टीचर। यस वेदांत। यस टीचर। हाँ बीरबल good. ने कहा, जब महल के समाने वाले दीपों की गर्मी बहादुर को मिल सकती है तो इस ओंच पर मेरी खिचड़ी भी पक सकती है। बादशाह सब समझ गए। वे मुस्कुरा उठे। दूसरे दिन उन्होंने बहादुर को बुलाकर इनाम दिया। इस तरह बीरबल ने बहादुर के साथ हुए अन्याय को दूर करवाया। ओके स्टॉप गुड। नेक्स्ट अनुज। अनुज that's Anuj is there? Anuj, are you there? Yes, teacher, yes. हाँ read. टीचर स्टार्ट करूँ का? हाँ कर। राम कई दिनों से रमा। सॉरी रमा कई दिनों से परेशान सी लग रही थी। माँ से उसकी यह उलझन छिपी छिपी नहीं थी छिपी नहीं थी। रात में रमा खाना खाकर पढ़ने की बजाय अपने पलंग पर पलंग पर ले पर पलंग पर लेटी लेट लेटी पलंग पर छत छत देख पलंग पर लेट छत देख रही थी। बेटी के पास बैठती हुई माँ ने पूछा, बेटा को कई दिनों से देख रही हूँ कि तुम कुछ परेशान हो क्या? बात है माँ। ओके स्टॉप ओके सगळ्यांचं रीडिंग झालंय. टीचर माझा मध्येच रेंज गेला. ओके फाईन. येस आर्य मी मगाचपासून सांगते तुम्ही माईक नाही ऑन करत. चला वाच. माँ हम लोग परीक्षा के बाद महेशा कहीं हमेशा कहीं न कहीं घूमने जाते हैं। उसमें बहुत पैसा खर्च होता है। न कितना होता होगा। खिचकते रमा ने पूछा, माँ माके के अक्षरों पर अधरों पर कारण तैर गई तो तुम खर्चा को लेकर परेशान हो। रमा बोली, नहीं माँ, हम लोग इस बार अगर कहीं न जाए तो क्या वह पैसा मुझे
मिल सकता है। तुम्हें इतने पैसा की क्या पैसों जरूरत की आ पड़ी? माँ की आवाज में आश्चर्य आश्चर्य था। माँ ओके स्टॉप स्टॉप ओके आदित्य, छान वाचलं, पण जिथे काही चुका झाल्या ते जरा ऐकून आणि नंतर परत वाचायच्या आहे. ओके, सगळ्यांनी आता रीडिंग केलं, ज्याला ज्याला मी करेक्शन सांगितले तुम्हाला करायचं आहे, प्रॅक्टिस रीडिंगची चालू ठेवायची आहे. ओके, आता काही वर्कशीट्स आहेत आपण सॉल्व्ह करणार आहोत. मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना संज्ञाचा अर्थ समजतो? संज्ञा म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीला असणारं नाव, किसी भी वस्तू, यस, किसी भी वस्तू या फिर किसी भी चीज, किसी भी जगह, किसी भी व्यक्ति के नाम को संज्ञा कहा जाता है. ओके, मग आता सगळ्यांसाठी वेगवेगळ्या वर्कशीट आहेत. तर पहिली वर्कशीट आहे थर्ड स्टँडर्डची मुलं जी चौथीला गेलीत आणि चौथीची मुलं जी पाचवीला गेलीत त्यांच्यासाठी, म्हणजे स्नेहा, कार्तिक, स्वराज, आदित्य, वेदांत. ओके, दिस इज फॉर यू. काय सांगितलंय ते? टाइप द करेक्ट डे ऑफ द वीक इन इंग्लिश इन द स्पेस प्रोवाइडेड. यहाँ पे आपको आपकी लेफ्ट साइड में हिंदी में दिनों के नाम दिए गए हैं, आपको राइट साइड में उनके इंग्लिश वाले नाम लिखने हैं. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. 6th आणि 7th वाले नाही, फक्त 4th आणि 5th वाले याचा स्क्रीनशॉट घेतील. आदेश, अनुज, प्रमिता, आर्य तुम्ही नाही. अनिकेत, यू ऑल्सो नॉट. कुशलला हा, कुशलला घ्यायचंय, कुशलनी लिहायचंय. टीचर मला टीचर आयशाला. नो, आपण आयशाचा क्लास नंतर आहे अनुज. आयशाचा क्लास 5 वाजता आहे, त्यांना हिंदीचं रीडिंग घेणार आहे त्याच. ओके अरे टीचर. ओके, हे घेतलं सगळ्यांनी स्क्रीनशॉट. आता मी सांगते, हा बघा येस एकदा, मॅम. मी परत एकदा तुमची नावं घेते, तुम्ही मला सांगा टीचर घेतलंय का. येस तनिष, टीचर मी मामांची आले लिहायला काय नाही का तुझ्याकडे? नाही. ओके, जाऊ दे मग. मी सगळ्यांची नावे घेते बघा. स्वराज, त्यानंतर कार्तिक, कुशल, त्यानंतर कनिष, आदित्य, स्नेहा, वेदांत, या सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. घेतला? हो. लिहायला सुरुवात करा, चला नोटबुक मध्ये लिहा. आता येस, अनुज, आदेश, आर्य, प्रमिता आणि अनिकेत, यू पे अटेन्शन ओव्हर हिअर. इथे क्रिया शब्द आपल्याला टाकून आपले वाक्य पूर्ण करायचे आहे. ओके, क्रिया शब्द आपको दिए गए हैं. क्रिया शब्द पता है आपको? यस, जिस शब्द से किसी भी क्रिया का बोध होता है. आपण हे ऑलरेडी शिकलेलो आहोत, राईट? येस. सो आता तुम्ही हे लिहायचं आहे, त्या अगोदर तुम्ही मला उत्तर सांगणार आहात. डायरेक्टली माइक ऑन करा. मैं कल सिनेमा देखूंगा. देखूंगा. खानसामा मसालेदार सब्जी डैश डैश रहा है. पक्का. पका रहा है. पक्का. मेरे मामा दिल्ली से परसों डैश डैश. आएंगे. आएंगे. वेरी गुड. आएंगे. राम दूध डैश डैश स्कूल गया. स्पीकर. 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 यस. पांचवा है धूप में बर्फ डैश डैश रहा है. पिघल. पिघल. ईगल. यस. 6th is दादी मुझे जोर से डैश डैश रही है. पुकार. पुकार. यस. पुकार. पिताजी अखबार डैश डैश रहे हैं. पढ़. 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 आरिफ के अब्बा गजल डैश डैश रहे हैं. सुनर.
सुना रहे हैं। सुनार सलीम सीढ़ी से डैश डैश रहा है। उत्तर उत्तर उत्तर। उत्तर भाईजान सुंदर कुर्ता डैश डैश रहे हैं। देख पहन देख पहन रहे हैं। देख कुठे आहे तिथे देख आहे का आपण देखूंगा वापरलं ना अगोदरच. येस. चला स्क्रीनशॉट घ्या आणि लिहायला सुरुवात करा तुमच्या नोटबुक मध्ये. घेतला. ओके. टीचर आदित्य मगाशीच क्लासला गेले. एवढ्या लवकर काय आहे क्लासला? 4चा क्लास आहे ना. टीचर तो लवकरच गेला. चला लिहा आता हे पटकन. घेतला स्क्रीनशॉट सगळ्यांनी. येस आता कंप्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे. तुमचे जिनको मैंने दिनों के नाम बोले हैं उनके कंप्लीट होने के बाद मुझे बताने हैं. यू आर गोइंग टू शो मी द बुक्स. ओके. देन अजून काही वर्कशीट आहेत त्या पण आपण सॉल्व करायच्या आहेत. तुम्हाला याच प्रकारे हायर स्टँडर्ड तुम्हाला अजून एक क्रिया के शब्दवाली एक वर्कशीट आहे आपल्याकडे ती सॉल्व करायची आहे. बट दॅट शुड बी ओरली. ओके. दॅट इज गोइंग टू बी ओरल. हे कंप्लीट झाल्यावर सांगायचं आहे सगळ्यांनी. Okay, Vedant, complete. Show me your book. Yes, Vedant, show me your book. Okay, like वाचू दे ना. मला रीड करून दाखवणार का? कारण क्लिअर दिसत नाहीये. येस टीचर. गुरुवार थर्सडे मंगळवार हो. ट्यूसडे रविवार संडे शनिवार सॅटरडे सोमवार मंडे बुधवार वेडनेसडे शुक्रवार फ्रायडे. व्हेरी गुड. सर कुशल सर ते येस मराठी येस. त्यांना इंग्लिश हो. लिहायचं आहे. हिंदीत आहेत ते वार तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहायचे आहे.
चला आदर्श बी फास्ट, फक्त तुम्हाला डेजची नावं लिहायची आहेत. बी फास्ट. स्नेहा, वेदांग इज डन ना. स्वराज, कुशल. चला बी फास्ट. आपको और एक नेक्स्ट एक्सरसाइज सॉल्व करना है. टीचर झाला माझा कुशलचा. ओके, कुशल बुक दाखव मला. यस, गुड गुड. ओके, स्नेहा आपका हुआ है. वेदांग सॉरी स्वराज तुझं झालंय. मग एकच राहिलंय. चला बी फास्ट. एवढा वेळ का लागतोय. पुढच्या स्टँडर्ड वाल्यांचं तेवढी मोठी वर्कशीट कम्प्लीट झाली. दाखव प्रमिता बुक. टीचर, यस, गुड. ओके स्नेहा. यस, गुरुवार को क्या आएगा? थर्सडे. टीचर मेरा गलत हो गया. क्या करना है आपको. संडे मंडे की तरह नहीं लिखना है. आप पहले देखो कि आपको पहला कौन सा हिंदी में क्या दिया गया है. हिंदी में कौन सा दिन दिया गया है वो पहले पढ़ो और उसके हिसाब से लिखो. सीरियली नहीं दिया है, उलट पुलट करके दिया है. सीरियली कुछ नहीं दिया है वहां पे, समझे. नेक्स्ट वो रहने दो अभी, वो आप बाद में कर लो. नेक्स्ट जो वर्कशीट है वो पहले मैम सॉल्व कंप्लीट है. करेंगे. ओके वेट हा. आता तुम्ही ही पहिल्यांदा वर्कशीट सॉल्व करा. बघा संज्ञा, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, दिनोके या फिर कोणत्याही वस्तूचं किंवा कोणत्याही जागेचं, कोणत्याही व्यक्तीचं, जसं स्वराज, स्नेहा, वेदांग, आदित्य. ओके, असं कोणत्याही व्यक्तीचं नाव या सगळ्याला हिंदीमध्ये आपण संज्ञा म्हणतो. मराठीमध्ये जसं आपण या प्रत्येक गोष्टीच्या नावाला नाम म्हणतो ना, तसं हिंदीमध्ये आपण संज्ञा म्हणतो. मग ती संज्ञा वेगवेगळी असू शकते कारण प्रत्येक गोष्टीलाच नाव असतं. मग आता तुम्हाला या येलो बॉक्स मध्ये काही संज्ञा दिल्या आहेत. आपको इस येलो बॉक्स में कुछ संज्ञा दी गई है जो है तितली, पतंग, घर, कोयल, मछली, शेर, आसमान, बिल्ली, बच्चे, आम. आपको क्या करना है, नीचे दिए गए जो वाक्य है उनमें सही संज्ञा का प्रयोग करना है. ओके, आप डायरेक्टली माइक ऑन करके मुझे बता सकते हो. चलो शुरुआत करिए. जंगल का राजा डैश डैश है. मैम कंप्लीट. शेर. तुम जंगल. स्वराज, जंगल मला का कळालंय शेर. कम्प्लीट झालंय, पण हे तुमच्यासाठीच आहे. एवढा वेळ मी तुम्हाला काय सांगते तिथे लक्ष होतं का तुझं. हे तुमचीच वर्कशीट आहे ही. थर्ड जंगल का आणि राजा फोर्थ वाल्यांची, फोर्थ आणि शेर. फिफ्थ वाल्यांची. तुम्ही तिकडे लक्ष द्यायचं आहे. आदेश अनुज तुमचं हे नाहीये. फूल पर डैश डैश बैठी है.
टीचर फूल पर तितली बैठी है। तितली, यस। मोहन का डैश डैश है। घर, घर। पिताजी बाजार से डैश डैश लाए हैं। बघा पटकन। यस, आम। बगीचे में डैश डैश खेल रहे हैं। बगीचे में बच्चे बच्चे, खेल रहे हैं। बच्चे। बच्चे। रमेश डैश डैश उड़ा रहा है। रमेश डैश डैश उड़ा रहा है। पतंग, पतंग। पतंग। पतंग, Then डैश डैश नीला है। आसमान। 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 आसमान, आसमान तालाब नीला। में डैश डैश तैर रही है। तालाब में मछली मछली, तैर रही है। डैश डैश गाना गा रही है। कोयल। कोयल, डैश डैश लाल किला डैश डैश में है। दिल्ली, दिल्ली। व्हेरी गुड। याचं पण स्क्रीनशॉट घ्या पटकन. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. हु विल टेक दिस? 4th आणि 5th स्टँडर्ड वाले जे आता येस, 4th आणि 5th ला गेले ते घेणार पटकन. घेतलं? येस. चला लिहायला सुरुवात करा. मॅम ते पिवळेवाले पण लिहायचेत का? हा, मग ऑप्शन कसे कळणार तुम्हाला? ओके, वरती वही. हे तुम्ही होमवर्कला करा. मला चला अगोदरचे डेज वाला दाखवा बुक. आताचं जे स्क्रीनशॉट घेतलंय ना ते तुम्ही होमवर्कला करा. बिफोर दॅट शो मी द बुक. येस. ओके, बघा. वाईल्ड रायटिंग तुम्ही सगळेजण हेच करताय की सिरियली संडे मंडे जे आपलं लर्न असतं ते लिहायचा प्रयत्न करतात. बट डू नॉट डू दिस. पहिल्यांदा बघायचं आहे की तुम्हाला कोणता डे दिला गेलाय आणि त्यानंतरच लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट, प्रमिता, आदेश, अनुज, अनिकेत आणि आर्य आपण दुसरी वर्कशीट सॉल्व करायला घेणार आहोत. ओके, यू ऑल आर रेडी? येस. स्नेहा, आपका हो गया है तो प्लीज थोड़ी देर वेट कीजिए. जो कंप्लीट. यस, थोड़ी देर रुकिए. आम्हाला तुम्ही ते सांगलं होतं तो झाला माझा. येस, आता थोडा वेळ थांबा. तुम्हाला दुसरी वर्कशीट सोडवायची आहे. येस, यामध्ये पण तुम्हाला वरती वर्ड दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. क्रिया के शब्दच आहेत. जशी आपण आत्ताची जी वर्कशीट सोडवली त्याप्रमाणेच क्रिया के शब्द आहेत. लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. वह घर डॅश डॅश. सांगा पटकन. वरती शब्द आएगा. आहे तुमच्यासाठी. आएगा. आएगा. शीला खाना डॅश डॅश. शीला खाना डॅश खाएगी, डॅश. खाएगी, बनाएगी. बनाएगी. खाएगी दिसतोय का तुम्हाला तिथे वरती? जो शब्द तुम्हाला दिसतोय तो बघा. नेक्स्ट, राजेश किताब डॅश डॅश. पढ़ेगा. पढ़ेगा. पढ़ेगा, धोबी कपडे डॅश डॅश. येस. धोएगा. धुएगी दिलंय ना इथे, ऑप्शन दिलंच नाहीये. ओके, धोएगा इज द राइट वन. बंदर पेड़ पर चढ़ेगा, चढ़ेगा. वह सवेरे उठेगा. दिसतंय आएगा. का उठेगा? येस, उठेगा इथे. मेरा मित्र गेंद से
Yes. खेलेगा. आउट हुआ. घोडा तेज दौड़ेगा. आउट दौड़ेगा. हुआ. आउट हुआ कुठे दिलं इथे? कोण बोलला आउट हुआ? दिया. तुम्हाला वरती शब्द दिसतात ना? घोडा तेज दौड़ेगा. वह कुर्सी पर बैठेगा. बैठेगा is not given over here. वह पानी पिएगा. पिएगा. ओके. मग अशाच प्रकारचे जे काही अदर क्रिया के वर्ड्स असतील त्याची तुम्हाला अजून एक वर्कशीट दिली जाईल आणि तुम्हाला ती सॉल्व्ह करायची आहे. ओके. आता हे लिहू नका, मी तुम्हाला होमवर्कला पाठवून देईन तेव्हाच हे सगळं लिहायचं आहे. समजलंय सगळ्यांना क्रिया के शब्द कसे वापरायचे आहेत? येस, एव्हरीवन इज अंडरस्टूड. आत्ताच जेवढं कम्प्लीट झालंय सगळ्यांनी मला बुक दाखवायचं का? स्नेहा, शो मी युअर बुक. येस, गुड. नेक्स्ट. टीचर. Okay, next who's completed? Aniket. Aniket, show me the book. Yes. Others? अजून कोणाचं झालंय? आर्या. Yes, आर्या. Okay, good. अजून? आदेश, अनुज. टीचर कुशलता टीचर क्लास यात तिथे घेतला होता मग मला लिहायला भेटला. ओके ओके, चालेल. आता आपण इथेच थांबायचं आहे. त्यानंतर तुमचा जो 6:30चा होमवर्क अपलोड नाही करायचा, कारण आता तुमचे गुगल क्लासरूम ते मागचे होते ते डिफरंट होते. त्यामुळे तुमच्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुमचं होमवर्क चेक करणार आहे. यू आर नॉट गोइंग टू अपलोड द होमवर्क. ओके. येस. आणि सगळ्यांनी नेक्स्ट लेक्चरला तुमचं सायन्स असणार आहे, त्यामुळे सांगितलेलं जे पोस्टर वगैरे आहे ते रेडी ठेवायचं आहे. तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पोस्टर सांगितलं होतं. लास्ट लेक्चरला मला कोणीच दाखवलं नव्हतं, फक्त 2-3 स्टुडंट्सनी दाखवलंय. ज्यांना सांगितलं त्यांनी रेडी ठेवायचं आहे. ओके ओके, चला. नाव यू ऑल कॅन लिव्ह द क्लास. बाय बाय. बाय मॅडम. बाय बाय. बाय मॅम. थँक्यू मॅम. काय झालं आर्या? मी काढले. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला सायन्सच्या दाखवायचंय मला. ओके. तो प्लांट सायकल